कोल्हापूर महानगरपालिकेनं वर्षानगरमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला तर नागरी वस्तीमधील या प्रकल्पामुळे दुर्गंधी पसरून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती व्यक्त करत स्थानिक नागरिकांकडून या प्रकल्पाला तीव्र विरोध होतोय। हा प्रकल्प नागरी वस्तीऐवजी नदीकाठावर उभारावा अशी मागणी होऊ लागली आहे। या प्रकल्पाच्या कामासाठी आलेल्या महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना रोखण्यासह विविध माध्यमांतून स्थानिकांनी या प्रकल्पाला असलेला विरोध प्रकट केलाय, परंतु महापालिका प्रशासन याची दखल घेताना दिसत नाही। प्रशासनानं प्रकल्पासाठी इथली सुमारे 163 झाडं तोडली आहेत, त्यामध्ये चंदनाच्या झाडांचाही समावेश होता। प्रकल्प रद्द करण्यासाठीच्या मागणीकडे महापालिका प्रशासन गांभीर्यानं लक्ष देत नसल्यानं आज वर्षानगर, वृंदावन पार्क, अरिहंत पार्क, लाईफस्टाईल अपार्टमेंट, अथर्व अपार्टमेंट आणि संभाजी हाऊसिंग सोसायटीमधील रहिवाशांनी महापालिकेवर मोर्चा काढला। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेला हा मोर्चा महापालिकेजवळ येताच नागरिकांनी प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीचे फलक हातात घेऊन जोरदार निदर्शनं केली। या मोर्चामध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह महिलांचा सहभाग लक्षणीय होता। बराच वेळ महापालिकेचे अधिकारी मोर्चा समोर न आल्यानं आंदोलकांच्या संतापात भर पडली। अखेर अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, शहर जल अभियंता हर्षजित घाटगे यांनी निवेदन स्वीकारलं। यावेळी संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। या जागेवर मार्केटचं आरक्षण असून देखील बेकायदेशीरपणे सांडपाणी प्रकल्प उभारण्यात येत असून हा प्रकल्प 15 दिवसात रद्द करावा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी न्यायालयात जाऊ असा इशारा माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी दिलाय। वर्षानगर अरेंज पार्क या शेजारी 44 कोटीचा एसटीपी प्रकल्प हे कोल्हापूर महापालिका फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी तिथं राबवला आलेला आहे। त्या जागेची पार्श्वभूमी, त्या जागेवर कोल्हापूर महापालिकेचं रिझर्वेशन आहे, मार्केटचं रिझर्वेशन आहे। हा सध्याचा आत्ताचा काढलेला झोन दाखला आहे। कायद्यामध्ये तरतूद आहे, कोल्हापूर महापालिकेच्या अधिनियम 1966-36 कलमाखाली जर एखाद्या जागेचं रिझर्वेशन उठवायचं असेल तर शहरामध्ये त्याच्या हरकती द्यावे लागतात। हरकती घेतल्यानंतर त्याचं हेअरिंग घ्यावं लागते। यामध्ये हजारो हरकती आल्या तर त्या नागरिकाला बोलवून आयुक्त, संबंधित सहाय्यक संचालक हे हेअरिंग घेतात। सगळ्या बाजूला ठेवून आहे त्या मार्केटच्या रिझर्वेशनहून बेकायदेशीर 44 कोटीचा फक्त आणि फक्त 30% 40% खाण्यासाठी हा प्रकल्प या ठिकाणी राबवलेला आहे। त्याचबरोबर माहिती अधिकारात हजारो पेपर, आम्ही 3500 पेपर घेतले, दिवस रात्र सगळे इथं मान्यवर आहे त्याने आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती घेतली। तर धक्कादायक प्रकार असा आला की हा कॉन्ट्रॅक्टर अहमदाबादचा आहे। आमचं कोल्हापूर महापालिकेमध्ये आयुष्य गेलं, त्याने टक्केवारीसाठी एकट्यानेच 3 टेंडर भरलेले आहेत आणि हे भ्रष्ट अधिकाऱ्यांनी 30% 40% कमिशनसाठी या वर्षानगरमध्ये इथल्या नागरिकांना जवळजवळ 10,000 नागरिकांचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे। दुसरं, हा एसटीपी कुठं करायचा आहे? जिथं नाले एकत्र येतात, नदीच्या ठिकाणी करायचा आहे। असं न करता हा एसटीपी लादल्यानंतर परत त्यामध्ये नाले येणार आहेत आणि परत हाय तशी ती गटारगंगा वाहणार आहे। त्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी आलेलो आहे। मोर्चामध्ये माजी नगरसेवक अजित मोरे, संग्रामसिंह निकम, महेश वासुदेव, आम आदमी पार्टीचे प्रदेश संयोजक संदीप देसाई, शिवसेना ठाकरे गटाच्या स्मिता सावंत, प्रशांत गायकवाड, सूरज सुर्वे, संभाजी चव्हाण पाटील, किशोर पाटील, किशोर खानविलकर, शफीक मुल्ला, अश्विनी पंडित, आशालता पवार, अलका जाधव, लीला दळवी, सुनीता सुतार, वैशाली सुतार यांच्यासह वर्षानगर आणि परिसरातील नागरिक सहभागी झाले होते।